मनापासून स्वागत आहे. तर आता आपण हाय नेक कसा कटिंग करायचं ते पण बघणार आहे. पण हाय नेकची आकृती कशी काढायची आणि ती आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित काढून ठेवा, तेच आपण बघतोय. त्याचं परफेक्ट स्ट्रक्चर आपण ह्याच्यावरती ओढणार आहे. तर आज आपण 36 छाती असणाऱ्या व्यक्तीसाठीची सर्व मापे घेणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये शिकता येईल. आणि आपले फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. झिरोपासून आपण त्या क्लासेसची सुरुवात केलेली आहे. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यापासून आता उंची आहे आपली प्रॉपर 15, तर त्याच्यामध्ये एक एक्स्ट्राचा आपण घेणार आहोत. ही पुसायला आता घेऊया आपण. तर कापड तुम्ही डबल फोल्डमध्ये घ्या आणि नंतरच माप टाका. किती लाईन झाली का? थोडीशी किती ठेवलं की नाही. टेपचा कलर पण होतोय चेंज ना. स्केलनं व्यवस्थित शोल्डर 7.5 घ्यायचा आहे. तर इथं पहा 7.5 वरती आपण टिक मार्क करतोय आणि अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला. कपड्यावरती पण सेम हीच पद्धत आहे. याच पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकताय, पॅटर्न काढू शकताय. त्यासाठी मी परफेक्ट टेप घेऊन तुम्हाला मोजून दाखवते. असंच आकृती ओढली तर एवढे समजणार नाही त्यामुळे. आणि इथं आपल्याला 6.25 इंच घ्यायचं आहे. हे बघा 6.25 ह्या ठिकाणी येतं. जर मापे कशी घ्यायची, 6.25 कशाला म्हणायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर पहिला एक मी व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यामध्ये सगळी माहिती सांगितली, ती नक्की बघा. आणि पहा अशी लाईन ओढून घ्यायची. तर आता आपण पाठीमागचा भाग कट करतोय. पहिल्यांदा पाठीमागचाच करायचा असतो. आणि नंतर 2 इंच छाती आहे, 36 त्याचा 14-9 येतो आणि 2 इंच एक्स्ट्राचा आपण इथं घेतोय. अशी लाईन ओढून घ्यायची. आणि आता इथं कंबर आहे 32, त्याचा 8 येतोय आणि 2 इंच एक्स्ट्राचा म्हणजे 10 वरती आपण टिक मार्क करून घेऊया. तर उंची आपण इथे घेतलेली आहे 15 + 1 इंच ना, 15 + 1 इंच उंची. पाठीमागच्या भागासाठी आपण 1 इंचच वाढवून घेतो. हे बघा आणि आता आपल्याला इथं 0.5 म्हणजे अर्धा इंचाचं निम्म घ्यायचं आपल्याला. तर हे बघा आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आपल्याला. तर लक्षात ठेवा की गळा आपण कॉलरची किंवा हाय नेकचे ड्रेस ब्लाऊज बनवतो त्यावेळेस ह्या साईडने करायचं असतं. गळ्याचे ब्लाऊज बनवताना ह्या साईडने आणि कॉलरचे किंवा बोट नेक वगैरे बनवताना ह्या साईडने. तर इथं फक्त 0.25 मी घेतलंय, म्हणजे अर्धा इंचाच्या निम्म घेतलेला आहे. आणि इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा हे करेक्ट 1.5 इंच आपण मोजून घेतो आणि हिचा मध्ये काढायचा. याचा मध्ये काढला आणि इथून अशी ही लाईन ओढून घ्यायची. ओके. आणि इथं 4 इंचावरती आपण घ्यायचं आहे आणि उभा टक्स आपला 5 इंच घेतोय आपण. आणि हे पाव इंच अंतर घ्यायचं आहे शिलाईमध्ये इथं. आणि आता हे आपण असंच कट करायचं, गळा वगैरे काही नाही. आता हाय नेक ब्लाऊज आपण करतो त्यामुळे इथं आहे 7.5 इंच तर 6.75 इंच. तुम्हाला समजत नसेल तर 6.25 म्हणून ठेवते. 1.5 इंच इथं आहे आपलं छातीचं. हे बघा हे असं छातीचं 14-9, इथं आहे 2 आणि इथं आहे 4, हे आहे 5, हे अंतर पूर्ण आपलं 8 इंच आहे. हे आहे 2 आणि झाले सगळं समजलं ना.
हाय नेकसाठी आहे, कॉलरसाठी पण असंच असतं, जरा फरक आहे. ते मी युट्यूबमध्ये टाकणार आहे. इथं वरती मॅडम 36 साईज टाका आता म्हणजे थोडंसं झालं. बरं चालेल. फोटो म्हणजे काढायचे. हां फोटो काढला नाही, बरोबर आहे. हम्म. चांगलं हँडरायटिंग घेऊ हॅलो. बऱ्यापैकी 34-36 पाहिजे. 34, 36. 36 जास्त लई बारीक असते तर 30. 36ची शक्यता कमीच. घ्या फोटो. फोटो घ्या फोटो. तुम्ही पण घ्या फोटोग्राफर Like- क्लिक द पिक्चर. मला पाठवा हो तुम्ही. हां नाही तर ती युट्यूबमध्ये टाकणारच आहे किंवा मी पाठवते याच्यात आहेच. हां पाठवा. इथं तुम्ही मॅडम 7 घेतलं ना वरती, तर मी किती घ्यायचं? मला नाही, 7.5 साडेसात घेतले. साडेसात घेतले. 7.5 आहे. 7.5. आता ही तुम्हाला कळत नसलं तर इथे लिहा ना 7.5. 7.5 हां लिहिले. नाही हां नाही समजत नसलं ते तर 7 सांगितलं. वाटलं. चालेल ना आपलं पुस्तक सॉरी 25 म्हणजे अर्ध्याचे निम्म हे आहे 7.5 7.5. इथं पुढचा भाग आहे हा पुढचा भाग. इथं आपल्याला उंची घ्यायची आहे प्रॉपर आपली 15 आहे, त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच घेतोय आपण, म्हणजे इथं 16 आणि हा आपलं येणार आहे. आणि पाठीमागचं जसं आपण आकृती काढलेली त्याच पद्धतीने ही पण काढली. सीमाचा आवाज येतो ही असंच टाकणार आहे व्हिडिओ. आणि आता इथं बघा आता ना इथं आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. हे बघा अर्धा इंच आपल्याला इथं खाली घ्यायचं आहे. तर उंची आता आपली आहे 16 बघितलं ना, तर इथं अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायची. हे बघा तर आपण हे अर्धा इंच वाढवून घ्यायची. आणि आता इथं पुढचा भाग आहे, तर पुढच्या भागाला आपल्याला इथं अर्धा इंच आत घ्यायचा आहे फक्त पुढच्या भागासाठी. आणि इथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. हे बघा 1 इंच आणि करेक्ट निम्म्यावर घ्यायचं आणि निम्म्यावरून आपण असा हा शेप देऊन घ्यायचा. हे बघा असा शेप तयार होईल. आणि इथं आपल्याला 3.5 घ्यायचं आहे आणि नंतर इथं 2 इंच घ्यायचं आहे. इथे येते ना 2? 5.5. तर इथं 5 इंचावरती आपण घेतोय. हे बघा आणि इथून असा हा शेप बनवून घ्यायचा आपल्याला. आणि असं कट करायचं. हे बघा आणि इथं आपल्याला वेगळं कटिंग करायचं ते दाखवते. तर ह्या साईडला आता 2 इंच इथं आपण घेतलेलं आहे. हे 3.5 आहे आणि पूर्ण आपलं 8 आहे. इथं 2 आहे, हे 2 आहे लक्षात ठेवा. आणि आता हे 2 घेतल्यामुळे इथं 2 आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे बघ आणि इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि हे असं जॉईन करून घ्यायचं. हे बघा जे अर्धा इंच आहे ना फक्त आपल्याला अशी लाईन म्हणून घ्यायची. पुसली जाते सगळं कट करायचं. पण कट करून घ्यायचं आपल्याला. आणि आता
इथं ना हे पुसून घेते आणि इथे एक्स्ट्राचं 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी एक्स्ट्राचं 4 इंच हे बघा प्रत्येक साईडला. हां प्रत्येक साईडला कुठली पण साईज शिवाय ही मेन आणि मस्त. इथं ही 4 इंच घ्यायचं आहे. हा बॉक्स 4 इंचाचा आपण बनवून घ्यायचा. दिसते का बघा कॅमेरा तो दिसते. हे बघा वरच्या साईडला आपण 4 इंच घ्यायचं आहे. या ठिकाणाहून 4 इंच मोजून घ्यायचं. इथंही 4 इंच मोजून घ्यायचं आहे आणि इथे आणि हा बॉक्स बनवून घ्यायचा. माझा गळा किती आहे? गळा किती? हे माझं नाही तर पुढचं 6. तर इथे ना इथं 6 गळा इथून घ्यायचं मोजून. तर हे बघा गळा 6 आहे. तर इथं मी टिक मार्क केली आणि इथं 3.5 सव्वा 3 3.5 3 किती तुम्हाला आवडते पसरत त्यानुसार घेऊ शकता. तर इथं मी 3.5 घेते. हे बघा 3.5 जास्त पसरत सव्वा 3 घेते. 3.5 पण येते बघा. इथं पण सव्वा 3 मोजून घेऊया. आणि ही लाईन अशी घ्यायची. स्केल घेतलेली जाते. आणि आता इथं पण 1.25 वर घ्यायचं आहे. हे बघा 1.25 बरोबर आहे का? आहे नव्हे इथं बरोबर आहे. आणि इथं 1.25 घ्यायचं आहे आपल्याला. पावणे 2 घ्यायचे. आणि शेप तुमच्या आवडीने कसा पण बनवू शकता खालचा गळ्याचा. पण असाच शेप असतोय जास्त करून गोल गळा. आता ही असा शेप बनतोय आपला. इकडून 1.25 घेतलं का? हां तिकडून हां जरा बसलं पाहिजे ना. हे बघा असा आपला शेप तयार झाला आहे. तर हाय नेक कोणत्याही साईजसाठी असेल ना इथली फक्त ही सेम असंच राहतं. काय करायचं ही फक्त मापा बदलते. ती मी तुम्हाला सांगते नंतर म्हणजे चार्टमध्ये आहे कसं काय घ्यायचं ते. तर आपली गळा 6 आहे. हा 4चा बॉक्स आहे. हे 1 1.25 लिहिते म्हणजे कळलं 1.25 1/4. आणि हे अंतर आपलं आहे 1.25. आणि हे आपलं आहे 7.5. ओके इथं घेतलं आहे 1 इंच 2 अर्धा 9. इथे लिहू का नको एवढंच बस. खाली ते काय लूज करून घ्यायचं. हाय नेक अयो नेक नाही. तिला आले ब्लाउज आहे का तिथं? आता एवढंच बसतंय. झालं तसं म्हणलं ना परफेक्ट. असं सेम कपड्यावरती करायचं फोटोशॉपिंग. ती 2 लिहायचं राहिले. तिथं 2 लिहायचं राहिले की कुठे ते एक्स्ट्रा 2 वाढवलेलं. बघाच नाही कसं होय रिलॅक्स करू का व्हिडिओ बनवून. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.